नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनची सुरुवात करू एका ब्रेकिंग बातमीनं. मराठा समाजाला विचारून निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय. 23 डिसेंबरला आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. 24 डिसेंबरची मुदत वाढवून देणार नाही असंही मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. तर मुख्यमंत्री शिंदे उद्या विधानसभेमध्ये मराठा आरक्षणावर बोलणार असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलंय. आम्हाला टिकणारं मराठा आरक्षण द्यायचं आहे असंही महाजनांनी पुनरुच्चार केलेला आहे. मराठा समाजाला विचारून निर्णय घेतलाय. आज घोषणा करण्यापेक्षा 23 ला करू, परंतु 24 डिसेंबरच्या पर्यंत जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर पुढच्या आंदोलनाची दिशा काय हे ठरणार होतं. 23 ला 17च्या ऐवजी 24च्या आतच करायला. 24च्या नंतर का लपवता, काय होणार? 23 ला छातीत ठोकणार आहेत ना. फक्त आता म्हणतो आम्ही बाबा आणखी म्हणलं नाही मग मराठा आधीच कशाला मराठ्याचं नाव खराब करू. मग मराठा काहीच म्हणला नाही. होणार आहे काहीतरी. न्यायासाठी काही होऊ शकतं, ते करू शकते तर न्यायासाठी आम्ही आमच्या लेकरासाठी होऊ शकतो. नाही, मला असं वाटतं की उद्या मुख्यमंत्री महोदय विधानसभेमध्ये चर्चेला उत्तर देणार आहेत 18 तारखेला, आणि त्यामुळे त्यांचं त्यातून बरंचसं समाधान होईल. मला असं वाटतंय सरकार अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे. आम्हाला टिकाऊ आरक्षण द्यायचं. मी कालही सांगितलं, जरांगे पाटील आणि आम्ही चर्चा करत असताना त्यांच्यासमोर मी सांगितलं की आम्हाला टिकाऊ आरक्षण द्यायचं आहे, परमनंट आरक्षण आम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्यामुळे थोडा वेळ लागला तरी चालेल, पण आता ते अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. आपणही बघतात किती वेगाने कामगिरी सगळी चाललेली आहे. सुप्रीम कोर्टात तारखा चाललेल्या आहेत. मला वाटतं लवकरात लवकर हा निर्णय होईल.